आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज आपल्या सर्वांकरता आपल्या रेसिपीवर घेऊन आलेली आहे उडदाच्या डाळीची आमटी। थंडीमध्ये स्वयंपाक करायचा कंटाळा आला की सोबत फक्त भात किंवा भाकरी सोबत खाण्यासाठी आज आपण करणार आहोत हिवाळ्यामध्ये बनवली जाणारी पारंपरिक आणि झणझणीत मस्त उडदाच्या डाळीची आमटी। कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत। बऱ्याच ठिकाणी याला उडदाचे घुटे देखील म्हणतात। इतके चवदार खमंग लागते। ही रेसिपी खूप सोपी आहे। तर चला आता आपण जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। एक वाटी आपण या ठिकाणी उडदाची डाळ घेतलेली आहे। ही सालीची उडदाची डाळ आपण या ठिकाणी घेतलेली आहे। तर यामध्ये आता आपण पाणी घालूया आणि ही स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेऊया। ही रेग्युलर प्रमाणानुसार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता। तर बघा अशा पद्धतीने आपण ही डाळ घेतलेली आहे आणि ही मस्तपैकी आपण ही 2-3 पाण्याने धुवून घेतलेली। तर या ठिकाणी आपण ही धुवून झालेली आहे आणि यामध्ये आता आपण पाणी घालून ही भिजवून घेणार आहोत। स्वच्छपैकी 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे। आपण बघू शकता। आता ही उडदाची आमटी करण्यासाठी या ठिकाणी आपण हे वाटण तयार करत आहोत। तर या ठिकाणी मी हे खोबरं किसून घेतलेले आहे। या ठिकाणी आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। यामध्ये आता आपण हिरवी मिरची देखील घालूया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता, किती तिखट आवडतं त्याप्रमाणे। यामध्ये आपण जिरे घालूया। याचे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपले हे वाटण तयार झालेले आहे। आपण बघू शकता। याची फार बारीक पेस्ट केलेली नाही, तर अशा पद्धतीने हे आपण जाडे भरडे केलेले आहे। आपण बघू शकता मस्तपैकी बघा असं रीतीने आपले हे तयार झालेले आहे। सर्वात अगोदर आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत। तर ही स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून आपण ही भिजत घातलेली होती। तर यामध्ये आता आपण पाणी घालूया। या डाळीमध्ये आपण थोडेसे मीठ घालूया। आणि ही आपण छान 2-3 शिट्ट्या देऊन शिजवून घेणार आहोत। आपण बघू शकता मस्तपैकी आपल्या कुकरच्या शिट्ट्या देखील होत आहेत। या मस्त 3-4 शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहे आपण। आपण बघू शकता ही आपली डाळ शिजलेली आहे। तर चला आता आपण फोडणी देऊया। त्या अगोदर आपण घेतलेली आहे ही डाळ। तर ही आपण चाळणीमध्ये काढून घेणार आहोत। तर ही डाळ चाळणीत आणि पाणी आपल्याला वापरायचे आहे, तर आपण ते खाली पातेल्यात काढून घेतलेले आहे। अशा पद्धतीने आपण भांड्यात हे पाणी गाळून घेऊया। पाणी आपण आमटीत घालणार आहोत, पण आपल्याला हे सुरुवातीलाच घालायची नाहीये। त्याकरता आपण हे असे वेगळे वेगळे केलेले आहे। तर आपण बघू शकता। आता आपण आमटीला फोडणी देऊया। तर त्यासाठी आपण हे पातेले तापवलेले आहे। यामध्ये आता आपण घेऊयात तेल। तर यामध्ये खूप तेल घालायची गरज नाही, नाहीतर हे खूप तेलकट होते। तर बघा अशा पद्धतीने आपण हे 2 पळी तेल घेतलेले आहे। या ठिकाणी आपले हे तेल तापलेले आहे। तर यामध्ये आता आपण घालूया पाव चमचा आपण यामध्ये मोहरी घातलेली आहे आणि ही मोहरी आपल्याला छान तडतडू द्यायची आहे। आपण बघू शकता किती मस्तपैकी आपली ही मोहरी तडतडली आहे। यामध्ये आपण हिंग घालूया। यामध्ये आता आपण तयार केलेले सगळे वाटण घालूया। खोबरे, लसूण, हिरवी मिरची, जिरे याचे वाटण आपण हे तयार करून घेतलेले। तर बघा अशा पद्धतीने आपण हे यामध्ये ऍड करूया आणि हे आपल्याला मंद आचेवर चांगले परतून घ्यायचे आहे। मस्तपैकी हे आपले परतून घ्यायचे आहे अशा पद्धतीने। यामध्ये आता आपण घालूया
हळद यामध्ये आपण घालून घेणार आहोत. हे आपल्याला संपूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे. यामध्ये आपण थोडीशी धणेपूड देखील घातलेली आहे आणि हे संपूर्ण आपल्याला अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचे आहे. हे संपूर्ण आपल्याला मंद आचेवरच मस्तपैकी परतून घ्यायचे आहे. यामध्ये आता आपण ही शिजवून घेतलेली डाळ घालूया आणि ही डाळ देखील आपल्याला 2 ते 3 मिनिटं मस्तपैकी परतून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे संपूर्ण मिक्स करून घेऊया. आपण बघू शकता ही आपली डाळ मस्तपैकी परतली गेली आहे. आता यामध्ये आपण डाळीचे पाणी घालूया. यासोबतच मी थोडेसे गरम पाणी देखील घातलेले आहे. ही संपूर्ण प्रोसेस झाल्यावर थंड पाणी घालू नका, तर आपल्याला यामध्ये गरम पाणीच घालायचे आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मिक्स करून घेतलेले आणि अजून ही थोडीशी पातळ कन्सिस्टन्सीची हवी आहे, त्याकरता आपण यामध्ये गरम पाणीच घातलेले आहे. याला आपण मिक्स करून घ्यायचे आहे आणि कितपत पातळ पाहिजे आहे तेवढे आपण पाणी घालूया. आमटी खूप घट्ट ठेवू नका, कारण ही उकळल्यानंतर अजून दाटून येते. तर बघा अशा पद्धतीने आपण याला पुरेसे पाणी घातलेले आहे आणि यामध्ये आता आपण घालूया चवीनुसार मीठ. मीठ घालून ही आमटीला छान खळखळून आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे. आपण बघू शकता मस्तपैकी आपण याला उकळी आणून घेतलेली आहे आणि बघा आमटीचा रंग देखील बघा किती सुरेख आलाय, किती मस्त दिसतोय. गॅस आपल्याला कमी करायचा आहे. यावर झाकण ठेवून आपण ही मंद आचेवर मस्तपैकी शिजवून घेतलेली आहे 5 ते 7 मिनिटं. उडदाची आमटी ही आपली तयार झालेली आहे. यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालून घेऊया. हे ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत खूपच छान लागते. आपण मस्त पारंपरिक झणझणीत उडदाची आमटी कशी करायची हे आपण बघितले आहे. करून बघा ही रेसिपी. थंडीच्या दिवसात अतिशय पौष्टिक आहे. घरात लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडेल अशी मस्त रेसिपी आहे. या ठिकाणी आपले तयार झालेले आहे उडदाची आमटी. आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. अशाच आपल्या रेसिपीला छान प्रतिसाद देत चला. फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला नक्की शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच छानशा रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटूया.